बिहारच्या बहादूरपूरमध्ये सुरेश नावाचा एक शिकलेला बेवडा राहतोय। हा शिकलेला बेवडा 12वी पास आहे आणि आईबापाच्या जीवावर जगतो। सकाळी उठतो, नाश्ता करतो, बाहेर मित्रांबरोबर जातो, हिंडतो फिरतो, दारू पितो, परत दुपारी घरी येतो, आईने बनवलेलं जेवतो, संध्याकाळी परत मित्रांमध्ये जातो, पोटभर दारू पितो आणि डुलत डुलत संध्याकाळी घरी येतो आणि अंथरूण घातलं की झोपून जातो। पुन्हा सकाळी उठलं की कालच्यासारखाच त्याचा जो दिनक्रम आहे हा चालू असतो। असा हा शिकलेला बेवडा आहे, ज्याचं नाव सुरेश आहे। आता ह्याचं वय वर्ष 32 येऊन ठेपलेलं आहे। त्याच्यामुळे मग त्याच्या आईबापाला त्याची काळजी वाटायला लागले। जर का आपला पोरगा दारू पित असेल आणि वय वर्ष 32-33 झालेलं असेल तर त्याला पोरगी कोण देणार? एक तर हा 12वी पास, काही कामधंदा करत नाही, मित्रांच्या टोळक्यात जाऊन आयुष्य तिकडेच घालवतो आणि आता याचं लग्न झालं पाहिजे। आता असे जे पिंटक बेवडे असतात ना, यांच्या आईबापाला वाटत असतं की जर का माझ्या पोराचं लग्न लागून दिलं तर मग जर का बायको आली तर बायकोच्या नादाला लागून तरी सुधारेल, असं त्यांना वाटत असतं। आता त्याच्यामुळे मग ते काय करतात की आपल्या मुलाचे जे अवगुण आहेत हे अवगुण लपवून ठेवतात आणि आपल्या घरापासून 40-50 किलोमीटर अंतरावरची एखादी मुलगी बघतात आणि त्याचं मग लग्न लावायचा त्यांचा प्रयत्न असतो। कारण जवळच्या गावामध्ये या पोराचे जे गुण असतात हे माहिती असतात, त्याच्यामुळे त्याला जवळच्या गावातून पोरगी देणार कोण? त्याच्यामुळे 40-50 किलोमीटर अंतरावरती एका गावातून यांनी मुलगी शोधली आणि या पोराचं लग्न झटक्यात उरकायचं ठरवलं। कारण जर का दवडला, वेळ जायचं म्हटलं ना तर मग याच्या लग्नाची वाट लागली असती। त्यांच्या माहेरी कोणीतरी काहीतरी जाऊन सांगितलं असतं पोरगं कामधंदा करत नाही आणि मित्रांमध्ये जाऊन दारू पितंय आणि अस्सल पिंटक बेवडा आहे असं त्याला सांगितलं असतं, घरच्यांना सांगितलं असतं, तर मात्र याचं लग्न जमण्यापेक्षा मोडण्याचा चान्स जास्त होता। त्याच्यामुळे जेमतेम 1 महिनाभर त्यांनी घेतलाय आणि एका महिन्यामध्येच साखरपुडा जे काय असेल ते सगळं उरकलंय आणि पटकन सुरेशचं लग्न लावून दिलंय। आता सुरेशचं लग्न होतंय, मुलीच्या माहेरी लग्न होतं, थाटामाटात मुलीचे आईबाबा लग्न लावून देतात। मुलीचं नाव आहे सविता देवी आणि सविता देवी जी आहे ही तिच्या आईवडिलांची मोठी मुलगी असते। तिच्या मागून अजून 3 बहिणी लग्नाच्या असतात। त्याच्यामुळे जेमतेम 20-21 वय झाल्यानंतर तिचं लग्न सुरेशसोबत लावून दिलं जातं। 10 वर्षाचं अंतर असतं। पहिली रात्र उजाडते। आता सुरेश जो आहे हा सुरेश बेवडा होताच, त्याचबरोबर त्याला शरीर संबंधांचा सुद्धा अनुभव होता। आजूबाजूच्या गावांमध्ये जिथे आपल्याला शरीर संबंध ठेवता येतील त्या ठिकाणी जाऊन शरीर संबंध हा ठेवत होता। अनेक लग्न झालेल्या बायकांसोबत, त्याचबरोबर कॉलेजच्या मुलींसोबत त्याची लफडी होती आणि लफड्यातूनच मग तो त्यांना पटवायचा, त्यांच्याशी संबंध ठेवायचा आणि मग त्यांना सोडून द्यायचा। कारण तसं पण त्याच्याशी लग्न करणार कोण होतं? कारण काही दिवस गेले की या पोरींना या सुरेशचं लफडी माहिती पडायची, त्याचबरोबर याचं दारू पिण्याचं व्यसन माहिती पडायचं। त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये फाटाफूट व्हायची आणि सुरेशला पण तेच पाहिजे होतं। काही दिवस आपण मजा करायची आणि पोरगी एकदा निघून गेली की मग दुसरी पोरगी पकडायची, असा याच्याकडे शरीर संबंधाचा तगडा अनुभव होता। आता दुसऱ्या बाजूला मात्र ही जी सरिता देवी आहे, ही सरिता देवी अत्यंत गुणी मुलगी होती, सालस मुलगी होती, दिसायला सुंदर होती, भोळी बाबडी होती आणि यांची आता पहिली रात्र उजाडलेली आहे। आता फार मोठा विरोधाभास होता। एका बाजूला तगडा अनुभव असलेला सुरेश आणि दुसऱ्या बाजूला एकदम कोवळी नाजूक साजूक अशी सरिता देवी हे त्यांच्या घराच्या एका खोलीमध्ये एकत्र आलेले आहेत। आता बेडरूमच्या ऐवजी त्यांच्यासाठी ती खोली होती आणि या खोलीमध्ये ते अंथरूण घातलेलं होतं। अंथरुणावरती सरिता देवी गपचूप बसलेली होती। आता आपला नवरा येईल आणि मग आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करता येईल, या सगळ्या सुंदर भावना तिच्या मनामध्ये होत्या। पण तिचा भ्रम निराश झाला ज्या वेळेला सुरेशने त्या खोलीमध्ये पहिलं पाऊल टाकलं। त्याच वेळेला तिला भस्कन दारूचा वास आला, नशेचा वास आला। आता हा जो सुरेश आहे हा सुरेश गावठी दारूच्या 2 क्वार्टर मारून तिच्या खोलीमध्ये तो आलेला होता आणि हळदीपासूनच आपल्या मित्रांसोबत याने दारूची पार्टी केलेली होती। त्याच्यामुळे सलग 2 दिवस हा दारू पित होता। लग्नाला देखील कसा बसा त्याला उभं केलेलं होतं आणि आता सरिता देवीच्या समोर बेवडा सुरेश 2 क्वार्टर मारून उभा आहे। तो तिच्या कडेला डुलत डुलत जातोय, तिच्या खांद्यावरती हात ठेवतोय। सरिता देवी खूप घाबरली, कारण जी स्वप्न तिने बघितलेली होती ती स्वप्न आता धुळीला मिळत होती। त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवलाय, तिचा पदर हलकेच बाजूला केलाय आणि तिला घट्ट मिठी मारले। तिला मागून मिठी मारलेली होती आणि ही मिठी तिला आता सहन होत नव्हती, कारण दुसऱ्या बाजूने जो वास, असह्य असा वास, दारूचा वास तिला येत होता। त्या वासाने ती हैराण झाली होती। तिने आपलं तोंड फिरवून घेतलंय। आता तिने तोंड फिरवून घेतलं म्हटल्यानंतर सुरेशला राग आला। आपली बायको
आपल्या लग्नाची बायको आपल्यापासून तोंड फिरवते याचा त्याला राग आलेला आहे आणि त्याने एक सरळ तिच्या मुस्कडात लावून दिलेली आहे. सरिता देवी चक्क खाली कोलमडली आणि पुन्हा एकदा उठून उभी राहिली. तिच्या डोळ्यातून गळगळा पाणी येत होतं. ती म्हणते, माझं काय चुकलं? सुरेश म्हणतो बेवड्या आवाजात आणि गंभीर आवाजात तिला म्हणतोय की तुम नालायक हो, तुम मेरे साथ अगर सो नहीं सकती तो तुम यहाँ से चली जाओ, असं तो तिला त्याच्या बायकोला तडकपणे हिंदीमध्ये म्हणतोय. आणि आता मात्र सरिता देवीची पुरती गाळण उडालेली आहे. ती रडायला लागलेली आहे. तिला असं वाटत होतं की कुठून माझ्या आईबाबांनी या मूर्ख माणसाच्या पदरामध्ये मला बांधलं, आता माझं सगळं आयुष्य कसं जाणार, हा सगळा विचार करत असतानाच त्याने सरिता देवीला खाली लोटलंय आणि तिच्यावर तो स्वार झालाय आणि आपल्याला जसा हवा आहे तसा तो संभोग किंवा शरीर संबंध तिच्याशी ठेवतोय. सरिता देवी मात्र निष्क्रियपणे हा सगळा त्याचा त्रास सहन करते. शरीर संबंध ओळखल्यानंतर सुरेश बाजूला वळला आणि त्याच ठिकाणी झोपी गेला. सरिता देवी मात्र या कुशीवरून त्या कुशीवर अशी रात्रभर विव्हळत होती आणि स्वतःच्या मनाशी आता ती नाराज झालेली होती. आपलं आयुष्य कसं जाणार या दुःखाच्या गर्तेमध्ये ती एक एक क्षण तिचा रात्रीचा घालवत होती. सकाळ उजाडलेली आहे. सरिता देवीने आपले तडक बॅग भरले. कुणालाही काही न सांगता तिने आपल्या माहेरची वाट धरलेली आहे. ते आपल्या माहेरी गेले. माहेरी आई वडिलांना सगळी आपली कैफियत सांगते आणि आजूबाजूची मंडळी देखील हे सगळं ऐकण्यासाठी आलेली आहेत. पहिल्या रात्री काय घडलं हे तिने आपल्या नातेवाईकांना सविस्तरपणे सांगितलंय. संसार करणं शक्य नाही, हा बेवडा आहे, दारू पितो आणि मला हा छळणार, त्याच्यामुळे मी माझं माहेर आलेली आहे, मला माहेरी राहू दे. आणि आता हे सगळं ऐकून आई वडिलांच्या देखील डोळ्यामध्ये पाणी आलंय. तिचे चुलत भावंड त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी हा सगळा वृत्तांत ऐकला. त्यांनी हातामध्ये काठी, कुऱ्हाड, कोयते घेतले आणि तडक ज्या ठिकाणी सासर होतं बहादूरपूरमध्ये सुरेशच्या घरी ते गेलेले आहेत. सुरेशला त्यांनी बाहेर उभवलेलं आहे आणि कुठलाही मागचा विचार न करता त्याने सुरेशच्या अंगावरती धावून गेलेले आहेत. त्या ठिकाणी कोयत्या कुऱ्हाडीनिशी सुरेशचा त्याने मुर्दा पाडलाय. सुरेश रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे आणि आता मात्र त्यांच्या घरामध्ये ज्या कालच्या दिवशी लग्न झालं, सुहागरात झाली, त्या दिवशी मात्र आज मातम झालेला आहे आणि पोलीस आलेले आहेत. पोलिसांनी चौकशी सुरू केली, तपास सुरू केला आणि या सगळ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पण कारण मात्र ऐकून पोलिसांना देखील धक्का बसलाय. कारण फक्त आपल्या एका मुलीची फसवणूक झाली आणि या फसवणुकीतून एका बेवड्या मुलाशी लग्न लावून दिलं आणि याच कारणामुळे तिच्या माहेरच्या लोकांनी या सुरेशचा मुर्दा पाडला. आता हा मात्र संपूर्ण बिहार या गोष्टीने हादरलेला आहे. सगळीकडे याच गोष्टीची चर्चा होत आहे आणि सगळ्या मंडळींना एक प्रकारे धडा मिळाला आहे. जर का तुम्ही अशा चुकीच्या गोष्टी केल्या, एखाद्या मुलीची फसवणूक केली आणि तिला फसवून आपल्या घरी आणली, तर मात्र इतकं मोठं नुकसान किंवा इतका मोठा परिणाम भोगावा लागू शकतो. धन्यवाद.